काही राज्यात सत्ता समीकरणाची स्थापना खरं तर होते, सत्ता सगळं चर्चा चालू आहे आणि अशा वेळेस काही पुण्यात आहेत. काय चर्चा सुरू आहे, कोण मुख्यमंत्री होणार आहे, आपल्याला आपल्या पक्षाला किती पदे भेटले त्याच्यावर काही चर्चा नाही. मला कल्पना आहे महाराष्ट्राच्या जनते इतकीच आपल्या सगळ्यांना ती उत्सुकता आहे. आज आदरणीय दादा, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे सगळे दिल्लीत असणार आहेत आणि दिल्लीतल्या चर्चेमध्ये जे काही चर्चेतून बाहेर येईल ते आपल्यापर्यंत पोहोचेलच. त्याच्यामुळे मला विश्वास आहे आज किंवा उद्यापर्यंत आपल्यापर्यंत या सगळ्या बातम्या व्यवस्थित पोहोचतील. काही काल प्रफुल्ल पटेल असेल किंवा असल्याने अमित शहाची भेट घेतली, अजूनही अजितदादा मुख्यमंत्री होतील अशी आशा आहे का? कारण त्या भाजपकडून जवळपास फडणवीसांचं नाव निश्चित झालं. महाराष्ट्राच्या जनतेने महायुती सरकारला भरघोस असं यश दिलं, मतदानातून त्यांचा पाठिंबा दर्शवला आणि मिळालेल्या यशानंतर आदरणीय तटकरे साहेबांनी राज्याचे प्रांताध्यक्ष म्हणून आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. साहजिकच या यशाबद्दल अभिनंदन करत आणि पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देत ही भेट त्यांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे आज संध्याकाळी ज्या दिल्लीमध्ये बैठका होतील त्याच्यामधून आपल्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ या संदर्भातली माहिती मिळेल. पुण्याच्या मुख्यमंत्री तुमची मागणी आहे का मुख्यमंत्री? आम्ही केवळ आत्ताच नाही तर आम्ही आधीपासून दादांचे कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही मागणी करतो आणि आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांना वाटतं की दादा मुख्यमंत्री व्हाव्यात. प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असते की त्याचा नेता मोठा व्हावा. साहजिकच तशी आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे दादा मुख्यमंत्री व्हावे. रुपालीताई राज्य महिला आयोग अध्यक्ष आहेत, त्याच्यावरती खरं तर समाधानी आहात का मंत्रिमंडळात? दिसाला मला महिला म्हणून. मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून आता माझी फेरनिवड झालेली, त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार वगैरे हे पक्षश्रेष्ठी ठरवते. पण लाडक्या बहिणीने एवढे यश दिलं म्हणल्यावर एका लाडक्या बहिणीला मंत्रिमंडळात घ्यायला हवं. याच्यामध्ये आमच्या महिला बाल विकास मंत्री ज्यांनी खऱ्या अर्थानं ही लाडकी बहीण योजना राबवली ते आमच्या आदितीताई तटकरे असतील, आता आमच्या सरोजताई आहिरे त्यामध्ये आहेत, 2 महिला आमच्यामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामुळे साहजिकच महिला मंत्री म्हणून आपल्याला मंत्रिमंडळामध्ये महिला दिसणार आहेत, त्याच्याबद्दल आपण काही काळजी करू नका. उपोषण करत आहेत. मी आता बाबा आढावांची भेट घेतली, त्यांची मी आता भेट घेऊनच इकडे आले आणि इथं नतमस्तक होत दर्शन घेतलं. विरोधात खूप मोठा रोष व्यक्त केला जातोय. काही जणांनी भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका देखील आणि बहिष्कार टाकू अशा प्रकारची कसं बघता या सगळ्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर खरं तर यावर ईव्हीएम वर ऑब्जेक्शन घेणं अपेक्षित होतं, पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने जल्लोष आनंद साजरा केला. त्यावेळेस खरं आम्ही ईव्हीएम वरती ऑब्जेक्शन घ्यायला होतं, पण खऱ्या अर्थानं खिलाडू वृत्तीने आम्ही जे काय आहे ते स्वीकारलं. जो पराजय आमचा लोकसभेला झाला तो आम्ही मान्य केला. त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठं धाडस लागतं, एक खिलाडू वृत्ती लागते आणि पुढच्या 3 महिन्याचा 3.5 महिन्याचा जो कालावधी आम्हाला मिळाला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं कष्टकरी कामगार, शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिलांपर्यंत पोहोचत असताना आम्ही ही यंत्रणा राबवली आणि हे यश लाडक्या बहिणींबरोबर आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने दिलं. आणि आता पराजय झाल्यानंतर महाविकास आघाडीची लोक ही ईव्हीएम वर बोलतात, त्यांनी ते लोकसभेलाच बोलायला पाहिजे होतं, पण ते लोकसभेमध्ये न बोलता, लोकसभेच्या विजयानंतर न बोलता आता पराजय झालाय म्हणून बोलतात. आपण पाहिलं महाविकास आघाडीने पहिल्या दिवसापासून जेव्हा बैठका घेतल्या निवडणुकीच्या निमित्तानं, पहिल्या दिवसाच्या बैठकीमध्ये या तिन्ही पक्षांमध्ये वाद होते, ते अगदी निकालापर्यंत वाद होते. निकालाच्या आदल्या दिवशी सुद्धा मी मुख्यमंत्री होऊ शकतो असं जितेंद्र आव्हाड बोलू शकत असतील तर हे सगळंच हास्यास्पद होतं आणि ही महाराष्ट्राची जनता बघत होती. कारण 288 जागांवरती जर महाविकास आघाडीचं एकमत होत नसेल तर 13.5 कोटी जनतेसाठी ते कधी एकमत करतील हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला आणि म्हणून महाराष्ट्राने त्यांना डावललं. काय फॉर्म्युला पाहिजे तुम्हाला मुख्यमंत्री पदाच्या बाबत? कारण एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं अनेक नेते मंडळी बोलताना दिसतात, ते मात्र आपल्या राष्ट्रवादीकडनं दादांच्या बाबत तुम्हीच बोलताना पुढे येताना दिसत नाही. असं बोलत नाहीत असं नाहीये. खरं तर
पक्षश्रेष्ठी आणि महायुती एकत्रित बसून जे निर्णय घेतील ते कार्यकर्ते म्हणून आम्हाला मान्य आहे. आम्ही महायुतीचा धर्म सुरुवातीपासून पाळलाय, अजूनही पाळतोय. त्याच्यामुळे विनाकारण वाद घालणं हे आम्हाला महाविकास आघाडी सारखं जमत नाही. त्याच्यामुळे जे निर्णय महायुती घेईल आणि पक्षश्रेष्ठी घेतील ते आम्हाला मान्य आहे. पण कार्यकर्ते म्हणून आमची इच्छा आहे दादांनी मुख्यमंत्री भेटू. काय मागणी तुम्ही ऐकून घेतली? आता बाबांच्या मागण्या आहेत, त्या संदर्भात मी आता बाबांची भेट घेतलेली आहे. खरं तर सदिच्छा भेट होती ही, आणि बाबांच्या ज्या काही मागण्या आहेत आता थोड्याच वेळात आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा या ठिकाणी येतील, तर आम्ही परत एकदा त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करू. त्यांचं पण ईव्हीएम वरती आक्षेप, बाबा आढावांचं पण ईव्हीएम वरती आक्षेप. पण त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही ऐकून घेऊ. शेवटी लोकशाही आहे, प्रत्येकाला त्याचा मत मांडण्याचा अधिकार आहे. बाबा हे ज्येष्ठ आहेत, विचारवंत म्हणून त्यांच्याकडे महाराष्ट्र पाहतो, आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते निश्चितपणे आम्ही ऐकून घेऊ. पुण्याच्या पालकमंत्र्याचा रसिकेच आपल्याला पाहायला मिळते. अजून कुणाचं नाव चर्चेत नाहीये. तुम्हाला काय अपेक्षा, कोण पालकमंत्री? नाही, मला असं वाटत नाही अजून कुठं रस्सी केस नाही, कारण की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरल्यानंतर मंत्रिमंडळ आणि मग पालकमंत्री आहे. त्याच्यामुळे अजून कुठेही रस्सी केस नाहीये. महायुतीमध्ये एकदम चांगल्या पद्धतीचं सामंजस्य आहे, आणि ज्या पद्धतीने निर्णय होतील ते खाली येतील. कोर कमिटीचा निर्णय मान्य असेल का भाजपच्या? काही निर्णय महायुती म्हणून घेतलेले सगळे निर्णय आम्ही महायुतीचे कार्यकर्ते मान्य करू. थँक्यू. धन्यवाद.